MA2 आणि MA1 दोघांमधलं साम्य बघितलं एकत्रीकरणाचं. आयोजकाच्या स्वरूपात MA2 हे विद्यार्थी आणि जिथे कमी तिथे आम्ही हे आम्ही बघितलं, म्हणून खरंच आपलं कौतुक. कारण कोणती गोष्ट कमी पडायला नको या कार्यक्रमात. आणि MA1चं पण मी कौतुक यासाठी करतो की तेही कमी पडले नाही. कारण जेव्हा प्रियांका गाणं म्हणत होती तेव्हा सर्वांनी गणनायकाला साथ दिली, म्हणून आपलंही अभिनंदन. खरं म्हणजे हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. आणि ही जी टर्म आहे, द टर्म विच इज फ्रेशर्स, हा जो कार्यक्रम आहे फ्रेशर्स, दिस टर्म इज व्हेरी इंटरेस्टिंग. कधी विचार केला की फ्रेशर्सचा अर्थ काय आहे? तिथे बसलो होतो आणि मला थोडंसं स्मरण झालं, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस फ्रेशर्स. आणि फ्रेशर, दिस टर्म हॅज अ ग्रेट मीनिंग बिकॉज ऑल द लेटर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक अक्षर हे महत्वाचं आहे. काय अर्थ आहे? जर एका वाक्यामध्ये या संज्ञेचं स्पष्टीकरण करायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतंय? FRESHERS, त्याचा अर्थ काय? The finding real essence of spirituality hidden is especially related to soul. It is very remarkable thing. त्याचा अर्थ काय? की कुठेतरी आयुष्याच्या प्रवासाला आपण सुरुवात केली, पण जायचं कुठे? फ्रेशर्स म्हणजे नूतन, फ्रेशर्स म्हणजे नाविन्य, फ्रेशर्स म्हणजे कुठल्या तरी प्रवासाला तुम्ही सुरुवात केली. पण प्रवासाला सुरुवात केली तर जायचं कुठे हे तर कळलं पाहिजे. आणि म्हणून यू स्टार्टेड द फाइंडिंग, F फॉर द फाइंडिंग अँड S रिलेटेड टू द सोल. म्हणून हा जो प्रवास तुमचा होणार आहे तो तुमचा आपल्या आत्म्याच्या अनुभूतीपर्यंत होणार आहे. खरं म्हणजे या जगात फक्त दोन लोकांना फ्रेशर्स असं संबोधू शकतो, फक्त दोनच. एक जो खरंच मातेच्या गर्भातून बाहेर येतो तो फ्रेशर्स असतो, सगळेच आहेत. पण दुसरा फ्रेशर्स जो आयुष्यात चुकतो पण पुन्हा पूर्वपदावर येतो त्याला म्हटलं जातं फ्रेशर्स. कुठेतरी त्याला जाणीव होते की मी चुकलोय, माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो मी करत होतो पण हा प्रवास योग्य नाही, मला कुठेतरी नवीन प्रवासाला सुरुवात केली जाते, तो फ्रेशर्स. मग हा प्रवास कसा आहे? मी जास्ती बोलणार नाही, पण हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कुठेतरी तुम्हाला कळलं पाहिजे की आयुष्याचा प्रवास किती करताय. आणि हा जो आयुष्याचा प्रवास आहे तो मुख्यत्वे 5 टप्प्यांमध्ये चाललाय. या 5 टप्प्यांना म्हटलं जातं अज्ञान, ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, तत्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान. या 5 प्रकारचा हा प्रवास आहे. अज्ञान, ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, तत्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान. इथे पहिली पायरी जी आहे त्याला म्हटलं जातं अज्ञान. खरं म्हणजे एका बाजूने अज्ञान हे उत्तम आहे, पण दुसऱ्या बाजूने हेच अज्ञान त्रासाचं आहे. उत्तम का? कारण जर तुम्हाला जाणीव झाली की मी अज्ञानी आहे तर तुम्ही ज्ञान घेऊ शकताय, पण ही जाणीव होत नाही, हा त्याचा त्रास. कारण माणसाचं जेवढं अज्ञान तेवढं त्याला वाटतं मी ज्ञानी, हे दुर्दैव आहे. मग अज्ञानाचा प्रवास कसा होतो? कधी कधी काही गोष्टी मला आठवतात, मी सांगितल्या असतील, पण या संदर्भातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक पायरीच्या, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय. अज्ञान, ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, तत्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान हा फ्रेशर्सचा प्रवास आहे. कुठपर्यंत? अप टू दी सोल लेवल. आपल्या जीवनाचा प्रवास कसा आहे? पहिली पायरी येईल आपल्या जीवनामध्ये फ्रेशर्स म्हणून अज्ञान. सर्वात महत्त्वाची पायरी असेल. काय अज्ञान? तुम्हाला हेच कळणार नाही सुरुवातीला की मला काही कळत नाही. तुम्हाला हे वाटेल की मला सगळं ज्ञान आहे. सर्वात खतरनाक परिस्थिती असेल. कशा प्रकारे असेल? छोटी गोष्ट सांगितली की तुम्हाला लगेच कळेल. समुद्रामध्ये 4 प्रकारचे मासे असतात. काहीतरी सांगितले असेल तर ठीक, नसेल सांगितले तर नवीन, सांगितले असेल तर उजळणी. 4 प्रकारचे मासे, आणि कोळी जाळं टाकतो आणि माशांना धरतो. आता जेव्हा कोळी जाळं टाकत असतो आणि माशांना धरत असतो तेव्हा 4 प्रकारचे मासे असतात. एक, पहिला मासा असा असतो ज्याला वाटतं अरे वा काही न करता मला खायला मिळालं, तो जाळ्यात जातो आणि मरतो. दुसरा जो मासा असतो तो म्हणतो
जाळं तर आहे, मला त्रास होईल, पण खायला पण आहे. तो खाण्याच्या लालसेने आत जातो आणि तो अडकतो. तिसरा जो मासा म्हणतो खायला मिळणार आहे, आतमध्ये जातो, पण प्रयत्न करतो बाहेर निघायचा आणि कसं तरी बाहेर पण निघतो. चौथा मासा हुशार असतो. त्याला माहिती असतं आजच्या जगात फुकट कोणी देत नाही, म्हणून तो जाळ्याच्या जवळ जातच नाही. जो माणूस, जो मासा असं समजतो की फुकट मिळतंय मला, मी जाळ्यामध्ये राहतोय, याच्यासारखी सेफ जागा कोणची नाही, तो अत्यंत अज्ञानी व्यक्ती या जगामध्ये आहे. आपल्या जीवनाची सुरुवात अशी होणार. लोक तुम्हाला फसवणार, चुकीचं ज्ञान देणार. लोक तुम्हाला योग विषयाच्या मार्गाने चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करा. मास्यासारखे अडकू नका. लक्षात ठेवा, योग विषयाच्या नावावर योगिक नसलेल्या गोष्टी शिकवल्या जातील, तुम्हाला मोहात पाडलं जाईल आणि मग तुमचा जो उद्देश आहे तो पूर्ण होणार नाही. प्रत्येक विषयाचं एक शास्त्र आहे. इथे तज्ञ बसले शारीरिक शिक्षणाची. इफ आय आस्क यू, उद्या जर मी म्हटलं अच्छा फिजिकल एज्युकेशन म्हणजे तो फक्त बॉल द्यायचा आणि खेळायचं का? व्हॉट यू विल से अबाउट दिस? इफ आय से फिजिकल एज्युकेशन इज जस्ट टू गिव्ह द बॉल, काय म्हणणार तुम्ही? ते म्हणणार just tell what is physical education म्हणजे फक्त बॉल देऊन खेळणं आहे का? तिने अत्यंत संस्कारितपणे सांगितलं. पण दुसरी व्यक्ती असती तिने सांगितलं असतं याला पहिले बाहेर काढा, याला माहिती नाही शारीरिक शिक्षण काय. दिस इज द रियालिटी. द प्रॉब्लेम इज आम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती नसतं, पण आम्हाला असं वाटतं की आम्हाला सर्वच माहिती आहे. ही स्थिती अत्यंत धोक्याची आहे. ह्यालाच म्हणतात अज्ञान. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा अज्ञान असतं तेव्हा तुम्हाला कुठला तरी संदर्भ बघावा लागतो आणि तो संदर्भ योग विषयाच्या बाबतीत आमच्या संतांनी दिलाय. बी केअरफुल अबाउट दिस. त्यानंतर जर असं करत राहिला तर तुम्ही दुसऱ्या पायरीत जाल, ज्याला म्हणतात ज्ञान. ज्ञानाची पायरी अत्यंत खतरनाक आहे. एका बाजूला चांगली, दुसऱ्या बाजूला त्रासाची. चांगली का? कारण अज्ञानापेक्षा ज्ञान बरं. पण त्रासाची का? कारण अज्ञानाबरोबर अहंकार येतो. थोडंसं ज्ञान झालं की तुम्हाला वाटतं की मी ज्ञानापेक्षा मोठा आहे. इथे सावध राहणं महत्वाचं आहे. इथे संयम महत्वाचा आहे. हा जर संयम तुमच्याकडे नसेल तर ज्ञानातून अज्ञानामध्ये अधोगती होणं सहज शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्ञानाच्या वेळेला तुम्हाला संयम महत्वाचा आहे. गोष्ट सांगतो, लगेच कळेल संयम मी काय म्हणतोय. एका ठिकाणी 4 तपस्वी बसले आणि त्यांचं ठरलं की सर्वात जास्ती संयम कोणाचा. मग काय करायचं? तर त्यांनी सांगितलं एक मेणबत्ती पेटवायची. फक्त त्या मेणबत्ती कडे बघत राहायचं. फक्त कोणी बोलायचं नाही. जो शेवटपर्यंत बोलणार नाही तो जिंकला. संयमाची परीक्षा ज्ञानाची. हे तपस्वी झाले होते. त्यांना वाटलं होतं की आपण पुष्कळ काही शिकलो. त्यांनी प्रत्येकाची परीक्षा घेतली. 4 जण बसले, समोर मेणबत्ती. अर्धा तास झाला, कोणी बोलायला तयार नाही. कारण अट ही होती, जो बोलेल तो टीम मधून बाहेर, जो बोलणार नाही तो जिंकेल. मध्ये मेणबत्ती ठेवली. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कोणीच बोलायला तयार नाही. आणि तेव्हा एक खिडकी उघडी होती. खिडकीमधून वारा आला आणि मेणबत्ती विझली. मेणबत्ती जशी विझली, पहिला म्हटला मेणबत्ती विझली. दुसरा म्हणाला अरे आपल्याला बोलायचं नाहीये. तिसरा म्हणतो भांडण कशाला करताय. चौथा म्हणतो मी जिंकलो, मी जिंकलो. ज्ञानामध्ये संयम महत्वाचा आहे. ज्ञान झाल्यावर तुम्हाला आतून अहंकाराची प्रेरणा होईल आणि तुम्ही म्हणाल की माझ्यासारखा दुसरा मोठा माणूस नाही. सावध राहा. जर या अज्ञानाच्या पातळीवरून ज्ञानाच्या पातळीवर गेला आणि ज्ञानाच्या पातळीवरून तिसऱ्या पातळीवर गेला, ज्याला म्हणतात आध्यात्मिक ज्ञान, अशा वेळेला अनेक प्रश्न निर्माण होतील तुमच्यामध्ये. आणि प्रश्न असे असतील की व्यवहारिक जगात असताना मला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतंय, पण मग माझ्या जीवनाचं ध्येय काय? असे असे प्रश्न जे पुस्तकात सापडणार नाही पण तुमच्या आतल्या पुस्तकामध्ये निर्माण होतील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायला सुरुवात करा. तुम्हाला व्यवहारिक जगात वाटेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला पाठीमागे खेचतायत आणि या शेवटच्या एस पर्यंत मला नेत नाहीये. एकदा सांगितलं होतं मी, एक राजाने गरुडाची पिल्ल घेतली. 2 पिल्ल. त्यातलं एक पिल्लू आकाशात उडायचं, दुसरं उडायला तयार नसायचं. ते फक्त फांदीवर बसून राहायचं. राजाने खूप प्रयत्न केले. प्रत्येकाला बाबा रे माझा गरुडाचं पिल्लू उडलं पाहिजे, राजाचेच पिल्लू ते. 2-1 महिने झाले, कोणाला शक्य झालं नाही. एक दिवस एक तपस्वी समोरून चालला होता गुरु, आणि त्यांनी बघितलं राजाच्या चेहऱ्यावर विवंचन आहे. त्याने राजाला विचारलं काय झालं.
तो म्हटला मी 2 गरुडाची पिल्ल घेतली आणि ती उडायला तयार नाही, एक उडतंय आणि दुसरं उडायला तयार नाही. तो म्हटला काय झालं, प्रयत्न केले नाही का? तो म्हटला नाही, तो उडतच नाही, तो फक्त फांदीवर बसून आहे, एक उडाला दुसरा उडतच नाही. तो म्हटला अत्यंत सोपं आहे, उद्या सकाळी ये, दोन्ही पिल्ल तुला आकाशात उडणार दिसतील. तो म्हटला कसं शक्य आहे? तो म्हटला उद्या उत्तर देतो. रात्रभर राजाला झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पहाटे राजा आला आणि बघतो तर दोन्ही गरुडाची पिल्ल आकाशात भरारी घेत होते. त्याला प्रश्न पडला ह्या गुरुनी केलं काय? तो म्हटला राजा मी काही केलं नाही. त्याचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. तो म्हटला राजा मी काही केलं नाही, या गरुडाला आपल्या पंखांचं भान नव्हतं म्हणून तो फक्त फांदीचा आधार घेत होता, त्या फांदीलाच मी तोडून टाकलं. तेव्हा त्याला कळलं की पंख हे भरारीसाठी असतात. आध्यात्मिक ज्ञान आतमधून जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचा विकास होत नाही. परत सांगतोय, अध्यात्म इज नथिंग टू डू विथ रिलीजन. अनेकांना गैरसमज असेल. देयर इज अ डिफरन्स बिटवीन स्पिरिच्युअलिटी अँड रिलीजन. तो एक वेगळा विषय, कदाचित 4th सेमिस्टरला आपण बघूया. त्यानंतर माणूस आणखीन पुढे जातो आणि मग तो तत्वज्ञानाच्या पायरीत जातो. लक्षात ठेवा, हा फ्रेशर्सचा प्रवास आहे. फाइंडिंग रियल इसेन्स टू थ्रू स्पिरिच्युअलिटी हिडन एस्पेशली रिलेटेड टू सोल. त्यानंतर तुम्ही तत्वज्ञानात जाता. अत्यंत असामान्य स्थिती असते तत्वज्ञानाची. अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात, उत्तर तुम्हाला मिळालेली असतात. बाहेरच्या जगातून अंतर्गत प्रवास चाललेला असतो, कारण शेवटच्या एस पर्यंत चाललेला प्रवास असतो, आत्म्याच्या अनुभूतीपर्यंत. आणि मग पुढे जाता जाता लक्षात ठेवा, इथे तुमचं नाणं खणखणीत असणं आवश्यक आहे. समाज तुम्हाला वेड्यात काढेल, समाज म्हणेल या व्यक्तीला काहीच माहिती नाही, पण इथे मात्र तुम्ही तुमच्या गोष्टीवर अडीग राहिलं पाहिजे. कारण तुम्हाला आलेली अनुभूती कदाचित पुस्तकात सापडणार नाही, बाकीच्या लोकांना सापडणार नाही, पण तुमची अनुभूती ही अत्यंत महत्वाची असेल. मी सांगितलं ना एक दिवस वर्गात, एक दिवस हे अनुभूती तुमची. आमच्या संतांनी ही जी अनुभूती दिली ती योग विषयाची प्रकाशित आणि प्रचारित केली. समाज अधोगतीला चाललाय, पण तुमच्या हातात मशाल दिलेली आहे समाजाला मार्गदर्शन करायची. आणि त्यांनी सांगितलं ना, एक दिवस जंगलाला आग लागली, सगळेजण पाणी टाकत होते. एक छोटीशी चिमणी चोचीत पाणी घरून फेकत होती. लोकांनी सांगितलं तुझ्या पाण्याने काय होतंय, काय तुझ्या पाण्याने होतंय, छोट्या चोचीत तू टाकतोय, आग विझणार तरी आहे का? तिचं उत्तर अत्यंत असामान्य होतं. ती म्हणाली, भलेही माझ्या चोचीतल्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण येणारी अनेक दशक आणि शतक लोक म्हणतील की जेव्हा आग लागली होती तेव्हा मी पण प्रयत्न केले होते. मला हे अजिबात मंजूर नाही की कोणी मला दोष द्यावा. तुम्हाला कदाचित वाटेल की तुमच्या हातात काही नाही, पण तुमच्या एका व्यक्तीच्या सत्य योग सांगण्यामुळे तुम्ही समाजामध्ये आमूलाग्र बदल कराल. हे झालं तत्वज्ञान. अवघड आहे, अज्ञान सोपं आहे. पायरी चढत चालली फ्रेशर्सची. आणि सर्वात शेवटी ब्रह्मज्ञान. तुम्हाला अशी अनुभूती होईल की तुमच्यामध्ये जे चैतन्य तत्व आहे, ज्याला शेवटचा यश म्हणताय, त्या चैतन्याची ओळख तुम्हाला होईल, ब्रह्मज्ञानाची ओळख होईल. हा प्रवास त्यासाठी. आणि ब्रह्मज्ञानाची ओळख झाल्यावर तुम्हाला भेदच वाटणार नाही. तुम्हाला वाटेल प्रत्येक व्यक्ती ही एकच आहे. एक दिवस शेवटची घटना सांगतो, म्हणजे ब्रह्मज्ञान काय हे कळेल आणि थांबतो. त्यानंतर एक दिवस अशी घटना घडली का राजाने आपला पूर्ण खजिना गरीब लोकांसाठी मोकळा केला. ज्यांनी यावं त्यांनी यावं आणि पाहिजे ते घेऊन जावं. वेळ ठेवली सकाळी 9 ते 5. प्रत्येक जण यायचा, घेऊन जायचा. त्याने एक अत्यंत असामान्य चित्र बघितलं की एक व्यक्ती आला आणि दुर्दैवाने 5 वाजता त्याचा नंबर यायचा, तर त्याची दरवाजा बंद झाला, त्याला मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी तो लवकर आला 3 वाजता. दुर्दैवाने त्या दिवशी त्याचा नंबर नाही लागला, म्हणून तो तिसऱ्या दिवशी तो गरीब माणूस पहाटे 9 वाजता उभा राहिला आणि राजा बघत होता. त्याने बघितलं ह्याचा नंबर यायचा, हा मागे बघायचा आणि मागच्या माणसाला पुढे करायचा आणि पुन्हा मागे जाऊन उभा राहायचा. परत त्याचा नंबर यायचा, तो त्या माणसाला मागे करायचा, आपण मागे व्हायचा आणि त्या माणसाला पुढे करायचा. राजाला वाटलं ह्याचा काय खेळ चाललाय विचार आपण. 5 वाजल्यानंतर त्या गरीब माणसाला त्यांनी बोलवलं. राजा विचारलं, तू काय करतोयस? त्याने सांगितलं, राजा तू जे करतोय ते मी करतोय. राजा म्हटला, अरे पण मी तर दान करतोय, तू काय करतोयस? तो म्हटला, मी पण दान करतोय. राजाने त्याच्याकडे बघितलं, अरे तुझ्यासारखा भिकारी काय दान करणार? त्यांनी राजाला जे सांगितलं उत्तर ते तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासारखं उत्तर आहे. त्याने सांगितलं, राजा तुझ्याकडे जे शक्य आहे ते पैशाच्या स्वरूपात तू दान देतोय, माझ्याकडे जे शक्य आहे, माझी जागा, त्या स्वरूपात मी दान देतोय. लक्षात ठेवा, प्रत्येक
या योग विषयामध्ये समाज घडवण्याचं तुम्हाला एक संधी मिळणार आहे. संधी देऊ नका. बाकीच्या विषयाबद्दल मी बोलत नाही, पण योग विषय हा असा आहे की जो तुम्हाला अंतिम तत्वापर्यंत अनुभूतीपर्यंत येणार. अनेक गोष्टी अशा होतील जीवनात, वारंवार सांगतोय, चुकीचं ज्ञान तुम्हाला खरं वाटायला लागेल. एखादा व्यक्ती योग विषयाच्या नावाने नको असलेल्या गोष्टी तुमच्या डोक्यात भरवायचा प्रयत्न करेल. सावध राहा, कारण जर तुम्ही योग्य मार्गावर राहिला तर तुमचा विकास होईल आणि या समाजाचाही विकास होईल. आपल्या सर्वांना या फ्रेशरसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यासाठीही मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. परमेश्वराला प्रार्थना करतो की आपलं आयुष्य सुख समृद्धीत भरभराटीत जावं आणि समाजाचं कार्य आपल्यासारख्या तपस्वींकडून व्हावं, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.